वेगळी आणि एक वेगळाच दृष्टिकोन आणि वेगळाच अँगल देऊन जातं हे पुस्तक वाचत असताना. हे पुस्तक एक मेन कॉन्सेप्ट असं शिकवतं की सक्सेस का रास्ता घड़ी की टिक टिक से होकर नहीं बल्कि अपनी विचारों की दिशाओं से होकर गुजरता है. म्हणजे आपण नुसतं घड्याळाच्या काट्यावर जे पळतोय तर ते न पळता, तो टाइम मॅनेज न करता जर आपण माइंड मॅनेजमेंट करायला शिकलो ना, तर मग आहे ना सक्सेस ऑटोमॅटिकली आपल्या आयुष्यात यायला सुरुवात होईल. त्यासाठी समजून घेऊया की माइंड मॅनेजमेंट कसं करायचंय. म्हणजे आपल्या आयुष्यात आहे ना बऱ्याच जणांनी टाइम मॅनेजमेंट हा शब्द तर ऐकलेलाच असेल, तो काही नवीन नाही आणि ते आपण आपल्या आयुष्यात वापरण्याचा, ते अंमलात आणण्याचा प्रयत्नही बऱ्याचदा केलेला असेल. पण मग आहे ना असं होऊन जातं की